ही एक अतिशय सुंदर गोष्ट आहे आणि ती आनंद रामायणामध्ये आलेली आहे. ही गोष्ट का ऐकायची की देवांना थोडाही अभिमान सहन होत नाही. नारद भक्तिसूत्रामध्ये म्हणतात दैन्य प्रियत्वात, किंवा तुकाराम महाराज सांगतात तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तर हनुमंत ज्यावेळी लंकेहून परत आले त्यावेळी समुद्रावरून उड्डाण करत असताना ते म्हणले मी 2 वेळा, म्हणजे एकदा आलो आणि एकदा गेलो, समुद्र पार केला, थोडासा अभिमान उत्पन्न झाला. मध्ये त्यांना तहान लागली आणि ते एका शिखरावर उतरले आणि समुद्रात एखादं बेट असावं, तिथे एक महात्मा होते आणि सीतेने जो चुडामणी दिला होता तो त्यांनी त्यांच्याकडे दिला. म्हणजे मी पाणी पिऊन येतो, हा ह्याचा सांभाळ करा. परत आला, म्हटले कुठे चुडामणी आहे? ते महात्मा म्हणले तो बघ तो कमंडलो आहे ना त्याच्यात ठेवलाय. बघितलं तर 1000 चुडामणी होते. त्यांनी विचारलं असं कसं? ते म्हणले अरे 1000 वेळा रामांचा अवतार झालेला आहे, तुझ्यासारखे हनुमान 1000 वेळा हे समुद्र उल्लंघन करून आले, ते हे सगळे चुडामणी आहेत. त्या हनुमंताने हात जोडले, पाहिलं तर ते ऋषी दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष प्रभू श्रीराम होते. कारण त्यांची कृपा अशी आहे की भक्तांच्या ठिकाणचा अभिमान त्यांना सहन होत नाही, म्हणून ते शिक्षा करत नाहीत, तर स्वतः प्रयत्न करून भक्तांचा अभिमान जाईल असं काम ते करतात.